नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांचं मनोमिलन झाल्यात जमा आहे अशा प्रकारचं वातावरण आजच्या जल्लोष मराठीचा हा जो त्यांचा मेळावा झालेला आहे त्या मेळाव्यानंतर दिसून आलेला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांची जर भाषणं पाहिली तर त्याच्यामधनं आपल्याला काही स्पष्टपणे संकेत दिसून येत आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय आघाड्यांविषयी किंवा भावी युतीविषयी कोणतेही संकेत आपल्या भाषणातून दिलेले नाहीत. या उलट उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना थेटपणे आपण आता युतीसाठी तयार आहोत, आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रच यापुढे राहू अशा प्रकारची ग्वाही देखील दिलेली आहे. दुसरीकडे त्यांनी राजकीय टोलेबाजी करत भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या गट यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे. ही टीकेची झोड राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये अजिबात नव्हती. त्यांचं सर्व जे भाषण होतं ते मराठीच्या मुद्द्याभोवती, हिंदीच्या सक्तीविषयी त्यांनी केंद्रित ठेवलेलं होतं. त्यामुळं स्वाभाविकच या दोघांच्याही भाषणावरती एकनाथ शिंदे गटाकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्यांनी एवढी जोरदार सभा होऊ नये आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला या सभेचा पुढे धोका दिसत असूनही राज ठाकरे यांच्याविषयी शिंदे गटानं किंवा शिंदे यांच्या शिवसेनेनं चकार शब्द काढलेला नाही. या उलट मराठी प्रेमी म्हणून त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुकीच केलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, संजय शिरसाट या शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांनी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटामधला डायलॉग वापरत एकनाथ शिंदे यांच्याविषयी भाष्य केलेलं होतं. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी देखील तसेच तिखट शब्द वापरलेले आहेत. म्हणजे मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा झोपला किंवा उद्धव ठाकरे हे झोपी गेले अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एकूणच एकनाथ शिंदे गटाला अजूनही असं वाटतं आहे की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भावी युतीविषयी कोणतेही संकेत दिले नसताना आपण त्यांना आत्ताच दुखवायचं का, असा एक साधा विचार मला वाटतं शिवसेनेनं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं केलेला असावा. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, मनसेनं जरी युतीविषयी पहिला शब्द किंवा पहिलं पाऊल जरी टाकलेलं होतं, जे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीच्या हितासाठी मी राजकीय तडजोड करायला तयार आहे, याच्यानंतर राज ठाकरे यांच्याकडनं या युतीविषयी कोणतंही अनुकूल किंवा प्रतिकूल असं वाक्य आलेलं नाही आहे किंवा कृती देखील घडलेली नाही आहे. फक्त त्यांनी असं सांगितलेलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना की या युतीविषयी कुणीही प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. या उलट आता उद्धव ठाकरे ज्यांच्याविषयीच शंका अनेकजण घेत होते त्यांनी मात्र एक नाही, दोन नाही, तीन नाही तर अशी अनेक पावले पुढे टाकलेली आहेत. त्यांनी आजच्या भाषणात देखील सांगितलेलं होतं की मी राज ठाकरे यांना या मेळाव्याविषयी फोन केलेला होता. म्हणजे या दोघांमधलं संभाषण या मेळाव्याच्या आधी देखील सुरू झालेलं होतं. तरी राजकारण आपण समजतो तसं सरळ पद्धतीनं एकरेषे पद्धतीत जात नाही. या कहाणीमध्ये या संभाव्य युतीमध्ये अनेक बट्स आणि ट्विस्ट येऊ शकतात आणि हे ट्विस्ट आणण्याची क्षमता हे एकनाथ शिंदे राखून आहेत, याचं कोडं अनेकांना माहिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे पुढचा डाव काय खेळतील, त्यांनी या दोन भावांमधली जी संभाव्य युती आहे ती तोडण्यासाठी किंवा याबाबत राज ठाकरे यांच्यासोबत पुढची शिष्टाई करण्यासाठी ते कोणाला राज ठाकरेंच्या बंगल्यावरती पाठवणार हे देखील आपल्याला आता आगामी काळामध्ये पाहावं लागेल. या आजच्या मेळाव्यामधला उत्साह जर पाहिला, मनसे कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी ही युती होणारच असं मनोमन धरून चाललेले आहेत. पण मला अजूनही शंका वाटते आहे, मला अजूनही खात्री पटत नाही आहे की हे दोन पक्ष एकत्रितरित्या येतील याची खात्री देणारं कोणतं पाऊल पुढे पडेल याविषयी मी स्वतः साशंक आहे. याला दोन कारणं आहेत. एक तर भाजपला कळून चुकलेलं आहे की हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठीचं वादळ आपण आपल्या अंगावरती घेतलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या देखील सेनेची कोंडी स्वाभाविकपणे झालेली आहेत. त्यामुळे या दोन भावांच्या युतीमध्ये मिठाचा खडा किंवा आपण म्हणतो बिबा टाकणे हे काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं होणारच नाही, याबाबत मी आत्ता खात्रीनं
सांगू शकत नाहीत. त्यामुळं आत्ताचं जे उत्साही वातावरण आहे ते नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत राहणार का, याला नेहमीच्या राजकीय भाषेमध्ये आपल्याला उत्तर देता येईल. येणारा काळच ठरवेल. आणि तशी तरी मला काही पावलं एकदम या दोघांच्या मनोमिलनाची आत्ताच्या मेळाव्यावरनं दिसली असं मी ठामपणे म्हणू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून पहा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.